Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला होता. नागरिकांचं, शेतकऱ्यांचं खास करून मोठ्या प्रमाणात नुकसान पावसाने केलेलं होतं. त्यानंतर शक्ती चक्रीवादळाचं सावट महाराष्ट्रावर आहे अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्या. मात्र काही दिवसांपूर्वी शक्ती चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतरण झालं आणि पावसाची जी शक्यता होती महाराष्ट्रावर ती पूर्णपणे कमी झाली. आता महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती आहे, पुढचे काही दिवस महाराष्ट्रात नक्की वातावरण कसं असणार आहे, कारण परतीच्या पावसाला या दिवसांमध्ये सुरुवात होणार होती. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ऊन पडलेलं दिसतंय, तर काही ठिकाणी अगदी रिमझिम किंवा तुरळक स्वरूपाचा सुद्धा पाऊस बरसतोय. त्यामुळे इथून पुढे पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, पाऊस कुठे कुठे बरसणार आहे आणि पाऊस कुठे ओसरलेला असणार आहे, नक्की काय स्थिती असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर माझ्या पाठीमागे स्क्रीनवर दिसत असलेल्या या आजच्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रावर पुढचे काही दिवस पावसाचं सावट नसणार आहे. आता ह्या संदर्भात हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर आणि हवामान खात्याने एक ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हवामान खात्याने एक ट्विट केलंय ज्यामध्ये सांगण्यात आलंय, thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30 to 40 km/h very likely to occur at isolated places in the districts of South Konkan, Goa, साऊथ मध्य महाराष्ट्र. याचा अर्थ असा की साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकण असेल, गोवा असेल आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस सुद्धा बरसण्याची शक्यता आहे. आता के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, नैऋत्य मान्सूनची परतीची रेषा वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहापूर व 30 डिग्री नॉर्थ म्हणजे उत्तर, 81 डिग्री ईस्ट म्हणजे पूर्व भागातून जात आहे. पुढच्या 24 तासात गुजरातच्या उर्वरित भागांमधून, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या काही भागांमधून तसेच महाराष्ट्राच्या काही भागांमधून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश, याचबरोबर महाराष्ट्रातल्या भागांमधून सुद्धा नैऋत्य मान्सून ची जे वारे आहेत, नैऋत्य मान्सूनचा जो पाऊस आहे त्याच्या परतीच्या प्रवासासाठी अगदी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे. तर आता देशभरात नक्की पावसाची काय स्थिती आहे आता ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की देशातल्या अनेक राज्यांना आज हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय. नागरिकांचं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ऑरेंज अलर्ट कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याला वर्तवण्यात आलेला आहे. तर केरळ असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, अरुणाचल, मेघालय, नागालँड, सिक्कीम, मिझोरम या राज्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. म्हणजे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता या राज्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तर या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे येलो झोनमध्ये असलेल्या राज्यांमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकी कुठे कुठे काय काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याच्या या अलर्टनुसार कोणत्या जिल्ह्याला स्पेसिफिक कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे पुढचे काही दिवस आणि आता काय स्थिती आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर या इमेजमध्ये, ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला होता. खास करून सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल अशा या पट्ट्यात म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती. येलो झोनमध्ये हे सगळे जिल्हे होते. तर उर्वरित जे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत, मध्य महाराष्ट्रातले जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा कोकणातले उर्वरित जिल्हे असतील, इथे मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. कोणत्याही प्रकारची पावसाची शक्यता आज या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली नाहीये.
मी सांगितलं त्या पद्धतीचं वातावरण आता तुमच्या भागात आहे का? तुमच्या भागात पाऊस पडतोय का? पाऊस ओसरलाय का किंवा ऊन पडलंय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर उद्या आणि परवाची म्हणजे 10 आणि 11 ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या या इमेजच्या माध्यमातून बघू शकतो. तर आपण आता स्क्रीनवर माझ्या पाठीमागे बघू शकतो की 10 तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात उद्या पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे असं हवामान खात्याने हे मॅप जारी करत म्हटलेलं आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 11 तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे तर 11 तारखेलाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये. 12 आणि 13 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 12 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता नसेल आणि 13 तारखेची काय स्थिती असेल तर 13 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. म्हणजे आजचा दिवस जर सोडला आणि आजही फक्त दक्षिण महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर पुढचे सलग 4 दिवस कुठल्याही जिल्ह्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली नाहीये. कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. काही ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतो, विजांचा कडकडाट सुद्धा असू शकतो, मात्र पाऊस पडेल अशी शक्यता कुठल्याही जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये. शेवटी वातावरणाची स्थिती सातत्याने बदलत असते, ढगांची स्थिती बदलत असते. त्यामुळे आता हवामान खात्याने इतर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट दिलेला नसला तरी पुढच्या काही तासात यात बदल होण्याची सुद्धा शक्यता असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या संदर्भात तुमच्या आणखी काही प्रश्न असतील, तुमच्या जिल्ह्यासंदर्भात, तुमच्या जिल्ह्यातल्या वेदर संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.